तर मी अस्मिता भोसले S9च्या बातमीपत्रात आपले स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दर्याराजाला नारळ अर्पण करून ठाण्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी। तर ठाण्यात मलेरियाचे 80 आणि डेंग्यूचे आढळले 11 रुग्ण। ठाणे आरोग्य खात्याचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ठाण्यात नरेंद्र बल्लाळ सभागृहात साजरी करण्यात आली। तर कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेत अण्णाभाऊ साठे सभागृहाची मागणी केली आहे। अनेक वेगवेगळे विषय हाताशी धरून कादंबरीकार व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती। ठाण्यात नरेंद्र बल्लाळ सभागृहात यांच्या प्रतिमेचे पूजन करत जयंती साजरी करण्यात आली। यावेळी महापौर हरिश्चंद्र पाटील, उपमहापौर मिलिंद पाटणकर, गटनेते संतोष वडवले, संदीप माळवी, पालिकेतील कर्मचाऱ्यांसह मातंग समाजातील नागरिक यावेळी उपस्थित होते। यावेळी मातंग समाजातील नागरिकांनी ठाणे महानगरपालिकेत अण्णाभाऊ साठे स्मृती प्रित्यर्थ सभागृहाची मागणी केली आहे। तर 26 ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतन येथे जयंती साजरी केल्या जाणार असल्याची माहिती आमदार सुधाकर भालेराव यांनी दिली। आज थोर साहित्य सम्राट जगविख्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 92वी जयंती आहे आणि ही जयंती प्रत्येक वर्षी आम्ही ठाणे महापालिकेमध्ये महापालिका प्रशासनाच्या प्रतिनिधींच्या वतीने करत आहोत। आणि आज मातंग समाजाची अस्मिता व आदर्श अण्णाभाऊ साठे या आनंदीय दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर जयंती साजरी केली जाते। आणि याच जयंतीनिमित्त आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून महापालिकेमध्ये अण्णाभाऊ साठे स्मारक सभागृहाची मागणी केलेली आहे आणि त्याच मागणीमध्ये परत अण्णाभाऊ साठेंच्या नातीला नोकरी सेवेत समावेश करून घ्यावा असं 2008च्या 20 ऑगस्ट रोजी ठराव क्रमांक 70 प्रमाणे मंजूर मागणी करून घेतलेली आहे। आणि त्याच धर्तीवरती आता महापौरांनी शाब्दिकरित्या निवेदन दिले आणि याच कार्यक्रमाचं मोठं आता भव्य कार्यक्रम म्हणून 26 ऑगस्ट गडकरी येथे मोठा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाचा परिपूर महापालिका खर्च करते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि रॅली आणि मिरवणूक मोठ्या प्रकारे निघते। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश परबसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे। कोपरी पूर्व येथे नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून कोळी बांधवांनी आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत दर्याराजाला मोठ्या उत्साहात भक्तिभावाने नारळ अर्पण केला। नारळी पौर्णिमा म्हटलं की कोळी बांधव खवळलेल्या दर्याराजाला नारळ अर्पण करून वर्षभर मासेमारीसाठी जाणाऱ्या कोळी बांधवांचे रक्षण करण्याची प्रार्थना करतात। कोपरी येथे चेंदणी कोळीवाडा परिसरात कोळी बांधवांनी एकत्र येऊन नारळी पौर्णिमा साजरी केली। या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभली ती सर्व भगिनींचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांची। यावेळी ठाण्यातील कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा करून वाजत मिरवणूक काढण्यात आली। परिसरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक यामध्ये सहभागी झाले होते। तसेच आदेश बांदेकर यांनी कोळी गाण्यावर नृत्याचा ताल धरला। सर्व बांधवांनी एकत्र येऊन दर्याराजाला नारळ अर्पण करून प्रार्थना करत नारळी पौर्णिमा साजरी केली। मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमारांनी खवळलेल्या समुद्राला शांत करत वर्षभर भरपूर मच्छी सागरात निर्माण व्हावी व व्यवसायाला भरभराट यावी अशी प्रार्थना केली। आदेश बांदेकर यांनी या उत्सवात सहभागी होऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। लोकांनी पण एन्जॉय केलेला आहे। चेंदणी कोळीवाडा ठाणे पूर्व या ठिकाणी आज येता आलं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो। कारण काय आहे की ही अशी ठिकाणं आहेत की जिथे एकदा तरी जावं अशी इच्छा असते, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नाही शक्य होत। पण आज तो योग जुळून आला, कारण कधीतरी कुठेतरी केव्हा तरी ठाण्यात फिरत असताना मला नक्की या परिसरातले अनेक बांधव भेटायचे, अनेक वहिनी भेटायच्या आणि मग तलावपाळीवरती कधीतरी पटकन प्रश्न यायचा, काय बांदेकर आमच्याकडे कधी? आणि मग प्रत्येक वेळेला नाही येऊ लवकरच एवढंच म्हणण्या वाचून पर्याय नसायचा। पण आज नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने आज हा योग जुळून आला आणि मला चेंदणी कोळीवाडा या परिसरात यायला मिळालं। खूप ऊर्जा देणारा असा आजचा दिवस होता। जी ऊर्जा मला पुढचं वर्षानुवर्षे नक्की टिकेल, कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं चैतन्य बघितल्यानंतर उत्साह येणारच आणि तो उत्साह मी इथे अनुभवला। एक पैठणी घरात जाऊन तर दिलीच या वहिनींना, पण त्याचबरोबर आज सगळ्या अनेक पारंपरिक वेशात तयार असलेल्या वहिनींचा उत्साह बघून आणखीन एक ऑन द स्पॉट एक खेळ आयोजित करण्यात आला आणि त्या पैठणीच्या मानकरी या वहिनी ठरल्या।
किती छान योग आहे. मला असं वाटतं नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली महाराष्ट्राची शान अशी महाराष्ट्राची पैठणी आज या वहिनींना देता आली. खरंच भाग्यवान. त्यांना शुभेच्छा देतो. समस्त कोळी बांधवांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मागणं करतो या निमित्ताने की सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे आणि सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छांसाठी प्रत्येक जिथे जिथे राहत आहेत ती वास्तू नेहमी तथास्तु म्हणू दे आणि सगळ्यांना भरभरून आनंद मिळू दे. काळा चौकीला राहायचो गिरण गावात, पण आई बाबा आम्हाला न चुकता या संध्याकाळी एकतर भाऊच्या धक्क्यावर घेऊन जायचे किंवा कुठल्या तरी जवळच्या समुद्र किनाऱ्यावरती जाऊन एकतरी नारळ सागराला अर्पण करण्याची प्रथा आमच्याकडे महाराष्ट्राची ही सांस्कृतिक परंपरा आहे जी आमच्या बालवयातच आमच्यावरती आमच्या आईवडिलांनी रुजवली. त्या आईवडिलांना या निमित्ताने नमस्कार. आणि त्यामुळे छान जायचा दिवस. पहाटे 3-3:30 वाजता मशीद बंदरवरून ती नारळाची गोण घेऊन यायची आणि 11-11:30 वाजता ती जेव्हा गोण संपायची त्यावेळेला ते छोटे छोटे पैसे मोजण्याचा आनंद होता तो फार वेगळा होता. पण तोही अनुभवला आणि त्यातूनच जगणं काय असतं हे बघायला मिळालं. टक्कर देण्याची सवय तेव्हापासूनच कदाचित मिळाली आणि म्हणूनच समर्थपणे महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये जाताना महाराष्ट्राच्या घरांनी दिलेला विश्वास हा कायम राहण्यासाठी तो टिकवण्यासाठी धडपडत. एक मिनिट सर. आय गो आयलाय गो नारळी पुनवेचा आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवेचा वा 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 वा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. नीलम जगतापसह सारिका सावंत, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची.